श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधा सित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, समर्थांनी सांगितलेले आपण तमोगुणाची लक्षणं पाहत आहोत। ओवी क्रमांक 11 आपल्याला पाहायची आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। किडा मुंगी आणि श्वापद, याचा करू आवडे वद। अत्यंत जो कृपामंद, तो तमोगुण श्रीराम। आपल्या सर्व संतांनी सर्वत्र परमेश्वर वसला आहे असं एक मुखाने सांगितलं आहे। जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर वास करतो। प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये सुद्धा परमेश्वर आहे। मग अशा परमेश्वर रूप असलेल्या प्राणी मात्रांचा वध करणे हा तमोगुण आहे असं समर्थ म्हणतात। स्त्री हत्या, बाळ हत्या, द्रव्य लागी ब्रह्महत्या। करू आवडे गोहत्या, तो तमोगुण श्रीराम। समर्थांनी हत्या कोणाची करू नये, हत्या हेच पाप आहे। त्यात हत्या, स्त्री हत्या, बालहत्या, समर्थांनी बालहत्या भ्रूणहत्या याला हत्या म्हटलेलं आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे की द्रव्य हत्या ही सुद्धा करू नये। द्रव्य हत्या, द्रव्यालागी ब्रह्महत्या, ब्रह्महत्या सुद्धा करू नये। ब्रह्महत्या या शब्दाचा अर्थ द्रव्यासाठी ब्राह्मणाला मारणे। करू आवडे गोहत्या, गोहत्या करणे हे महापातक आहे। अनेक महापातक आहेत, त्यापैकी गोहत्या हे मोठं पातक आहे। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सर्व प्राण्यामध्ये गाय हा पवित्र प्राणी मानला जातो। गायीमुळे माणसाचं जीवन समृद्ध झालेलं आहे। आरोग्यशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांनी गायीला अत्यंत उपयुक्त मानलेलं आहे। त्यामुळे गायीची हत्या करणं हे योग्य नाही असं समर्थ सांगतात। पुढे समर्थ म्हणतात आहे, इळाळाचे नेटे, विष घ्यावेसे वाटे। परवद मनी उठे, तो तमोगुण श्रीराम। तमोगुण हा इतका वाईट आहे की तो एखाद्या वेळी चीड आली तर त्या चिडीमुळे तो इतरांना तर मारतोच, पण त्याला स्वतःला सुद्धा विष घ्यावेसे वाटे। जो विष घेण्याची इच्छा करतो आणि स्वतः मरतो आणि इतरांनाही मारायला मागे पुढे पाहत नाही, असा मनुष्य तमोगुणी आहे। अंतरी धरुनी कपट, पराचे करी तळपट। सदा मस्त सदा उद्धट,
तो तमोगुण श्रीराम। कळो भावा ऐसे वाटे, झोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रगटे, तो तमोगुण श्रीराम। या षडविकारांमध्ये क्रोध हा एक विकार मानलेला आहे। क्रोधाला आपण आवर घातला पाहिजे। त्या क्रोधाला जर आपण मोकळीक दिली तर तो माणसाच्या जीवनाला नष्ट करतो। मानवता त्याची संपून जाते, मानव भाव त्याचा संपून जातो। मानव देहामध्ये राहून तो पशुप्रमाणे वर्तन करतो। समर्थ म्हणतात की झोंबी घ्यावीशी वाटते, येऊन जाऊन कोणाशी खिटी घेणे, कोणाशी भांडण करणे आणि दुसऱ्याचा द्वेष करणे हे तमोगुणाचं लक्षण आहे। परमेश्वराने आपलं मन कशासाठी दिलेलं आहे तर त्या मनाला भगवंताकडे वळवण्यासाठी दिलेलं आहे, दुष्टाकडे आकर्षित करण्यासाठी नाही। म्हणून समर्थ म्हणतात आहे की बाबा असे जे दुर्विकार आहेत, दुर्गुण आहेत ते तू टाकले पाहिजे। पण तो तमोगुणी मनुष्य अजून काय करू इच्छितो? युद्ध देखावे ऐकावे। अनेक लोक टीव्हीवरच्या मालिकांमध्ये भांडणं पाहतात, टीव्हीवर चाललेल्या कुस्त्या पाहतात। उलट अशा प्रकारचे चित्रपट आवडतात की ज्या चित्रपटामध्ये जास्त मारामारी आहे। समर्थ तेच म्हणतात, युद्ध देखावे ऐकावे, स्वये युद्धची करावे, मरावे की मारावे, तो तमोगुण श्रीराम। मागे याचा आपण विचार केला होता, पुनर्विचार आपण त्याचा करू। मारणे आणि मरणे ही कृती दुष्ट मनुष्य करतो, दुराचारी करतो आणि ही कृती सैनिक सुद्धा करतो। म्हणून कर्म करणे या कर्मामागचा हेतू निश्चित झाला पाहिजे, तो स्पष्ट झाला पाहिजे। जेव्हा कर्माचा मार्ग मोकळा होतो, कर्म योग्य आहे की अयोग्य आहे ते कोणत्या तत्वावर उभा आहे याला जास्त महत्त्व आहे। म्हणून सैनिकांनी आपलं देश रक्षण करत असताना मरावे की मारावे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तो मरेल किंवा मारेल परंतु देश मात्र रक्षण करेल। म्हणून अशा वेळी जिंकू अथवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, हे तमोगुणी माणसाचं लक्षण नाही आहे, तर हे सत्वगुणी माणसाचं लक्षण आहे। समर्थ म्हणतात, मत्सरे भक्ती मोडावी, देवाळे विघडावी, फळती झाडे तोडावी, तो तमोगुण श्रीराम। ओवी वाचताना माझ्या वडिलांची मला आठवण झाली। आमच्याकडे कोणी 4 जाणते लोक आले होते। त्या जाणत्या लोकांनी सांगितलं की बा आपल्याला कॅन्सर झालेला आहे, या कॅन्सरचा विकार होण्याचे मूळ कारण कोणतं आहे तर तुमच्या बाजूला वाढलेली ही मोठी पपईंची झाडं आहेत, या पपईच्या झाडाला तोडून टाका म्हणजे हा आजार कमी होईल। माझ्या वडिलांनी शांतपणे ऐकलं। मलाही असं वाटलं की वडिलांचा आजार जर बरा होत असेल तर काय हरकत आहे हे करायला। ते गृहस्थ निघून गेल्यानंतर मी माझ्या वडिलांसमोर तो प्रस्ताव ठेवला। वडील म्हणाले, राम, दासबोध हा नुसता वाचायचा नसतो तर दासबोध हा जगायचा असतो। म्हटलं, दादा याचा अर्थ मला कळला नाही। माझ्या वडिलांनी हे पान उघडलं आणि त्यांनी दाखवलं, फळती झाडे तोडणे हे तमोगुणाचं लक्षण आहे। फळती झाडे याचा अर्थ ज्या झाडाला फळं येतात ती का तोडावी। म्हटलं, दादा त्यांनी असं सांगितलं, जाणत्या माणसांनी,
दादा माझे वडील म्हणाले की राम, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मनाने काय सूचना दिली आहे? समर्थ सांगतील तसं वागा. तुला वाटते का ते झाडं आपल्याला आरोग्याला त्रासदायक आहे? समजा तुमच्या आवारात नाही तर दुसऱ्याच्या आवारात असतील तर मग भिंत टाकून द्या एक तिथे, चालेल का? म्हटलं दादा राहू द्या. माझ्या वडिलांनी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा त्या झाडांना तोडू दिलं नाही. या जगामध्ये वृक्षांचे संगोपन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि त्या वृक्षांसाठी अनेक लोकांनी आपले प्राण वेचलेले आहेत. सगळ्यांना जगप्रसिद्ध असलेली ती चिपको मोमेंट माहीत आहे. अनेक स्त्रियांनी त्या झाडांना आलिंगन दिलं आणि तो राजा तोडण्यासाठी आला होता तेव्हा त्या सगळ्यांनी सांगितलं की हे झाडं तोडू नका. आज जगामध्ये ही जी अगणित वृक्षतोड होते आहे, हे अगणित वृक्षतोड होणे याचा अर्थ तो तमोगुणाचं लक्षण आहे. म्हणून तो तमोगुण कमी केला पाहिजे. वृक्षांचं संगोपन करा. अरे वृक्ष आमच्या जीवनाला अधिक प्रसन्न करतात. वृक्ष आमचे मित्र आहेत. वृक्षांच्या बरोबर जर राहिलं तर माणसाचं जीवन धन्य होते. कॅपवेल नावाचा एक कवी होऊन गेला. तो कवी असा म्हणतो की झाडाच्या वाळलेल्या झाडाला जरी 2 पानं आली असतील आणि ते जरी वाऱ्याच्या साहाय्याने लुकलुकत असतील, लवलवत असतील, तर तेवढी पालवी सुद्धा मानवाच्या अंतःकरणाला प्रसन्नता देऊन जाते. म्हणून माणसाने वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, या वृक्षवल्लींना सोयर म्हटलंय संतांनी. म्हणून समर्थ इथे सांगतात की फळती झाडे तोडू नये, वृक्षांचं संगोपन करा. हे संतांनी किती एकमुखाने सांगितलं आहे हे लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडती, पाप भय नाही चित्ती, तो तमोगुण श्रीराम. अनेक तमोगुणांची जी लक्षणं दिली आहे त्या तमोगुणापैकी सत्कर्मे ते नावडती, जे चांगली कर्म आहेत त्या चांगल्या कर्मांना जो करत नाही, जो चांगली कर्मे टाकून देतो आणि दुष्कर्मांना आपलंसं करतो, तो तमोगुण आहे. पाप भय नाही चित्ती, तो तमोगुण. रजोगुणामध्ये काय पाहिलं आपण? पाप क्रियाला तो भीतो, पण पाप क्रियाला भिणाऱ्याला पाप भिरू म्हणतात. पाप भिरू नाही तो, आता तो पापालाच भीत नाही, तो तमोगुण आहे. पापाला भीतो तो रजगुण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ऐक तमोगुणाचं पुढचं लक्षण. श्रीराम समर्थ श्रीराम, ब्रह्म वृत्तीचा उच्छेद, जीव मात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद, तो तमोगुण श्रीराम. अग्निप्रलय, शस्त्रप्रलय, भूतप्रलय प्रलय, विषप्रलय, मत्सर करी जीवक्षय, तो तमोगुण श्रीराम. जीवांचा नाश करणारा तो तमोगुण आहे. तो तमोगुण आम्ही कमी केला पाहिजे. नाथांनी फार सुंदर सुंदर भारुडं केली आहेत. त्या भारुडामध्ये सुद्धा त्यांनी या तमोगुण मागे सारा असा शब्द वापरलेला आहे. समर्थ म्हणतात परपीडेचा संतोष, दुसऱ्याला छळणे यात ज्यांना आनंद वाटतो ते अघोरी आहेत, ते दुष्ट आहेत. आमचे नामदेव महाराज म्हणतात असा दुष्ट जर असेल तर त्याला दूर धरा.
त्याला जवळ करू नका. दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा, संग न करावा पापियांचा. सर्पाचे पिले साने म्हणून पोशियले, त्यासी पान दिदले अमृताचे. नव्हे ते निर्विष न सांडी आपुले, स्वभाव गुण पोशी त्याचे प्राण घेऊ पाहे. अशा दुष्ट माणसांना दूर ठेवा, अशा पापी लोकांपासून दूर राहा. साधू संतांनी हे आम्हाला सांगितलेलं आहे. आपण साधक आहात. साधकांनी आपल्या साधनेमध्ये जे बाधक आहेत त्यांना आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे. हे साधक आपली साधना करताना जर कोणी आपल्याला अडचण आणत असेल तर त्याच्याशी वाद घालू नका, त्याच्याशी तंटा करू नका. तर तुम्ही काय करा, तर तुम्ही त्या लोकांना युक्तीनुसार त्याला दूर ठेवा. दुर्जन प्राणी ओळखावा, परी तो प्रगट न करावा. सज्जना परिस आळवावा, महत्व देऊनी श्रीराम. भांडण लावून द्यावे. काय लोकांना काय काय आवडते? भांडण लावून देणं. आणि नुसते लावून देणं नाही, स्वये कौतुक पाहणे. भांडण लावून देणे आणि स्वतः त्याचं कौतुक पाहणे. कुबुद्धी घेतली जीवे, तो तमो गुण श्रीराम. प्राप्त झालिया संपत्ती, जीवास करी यातायाती. कळवळा नै चित्ती, तो तमो गुण श्रीराम. समर्थांनी अजून एक महत्वाची सूचना दिली आहे. जेव्हा माणसावर आपत्ती येते तेव्हा तमोगुणी मनुष्य नरम होतो. आणि संपत्ती प्राप्त झाल्यानंतर त्याची ती नम्रता नष्ट होते. कायमस्वरूपी नम्रता ज्याच्या जवळ आहे तो खऱ्या अर्थाने नम्र आहे. नम्र झाले भूता, तेणे कोंडिले अनंता. परमेश्वर जर आपल्याला आपलासा करायचा असेल तर त्या व्यक्तीमध्ये नम्रता आली पाहिजे. ती प्रासंगिक नम्रता नसावी, ती कायम नम्रता. तो आविर्भाव नसावा, तो स्वभाव असावा. म्हणून स्वभाव माणसाचा नम्र झाला पाहिजे. या आविर्भाव ज्याचा नम्रतेचा आहे त्याला दंभाचार म्हणतात. म्हणून भगवंतासमोर दंभ चालत नाही, पापी चालतो. पाप्याचा उद्धार होतो, दंभाचाराचा उद्धार होत नाही. म्हणून समर्थ सांगता की संपत्ती आल्यानंतर त्या माणसाला कठोरपणा प्राप्त होतो. तो लोकांना छळवादी होतो, लोकांना त्रास देतो. दुसऱ्याचं सुख कसं हिरावून घ्यावं याच्यासाठी तो सदैव प्रयत्न करतो. अंधेरा कायम रहे, अशा प्रकारची वृत्ती ज्याची आहे तो दुष्ट आहे, तो दुर्जन आहे. अशा माणसाला तमोगुणी म्हणावं. तो तमोगुणी मनुष्य कसा असतो समर्थांनी पुढची ओवी सांगितली आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव. वेदशास्त्र नलगे सर्व, तो तमोगुण श्रीराम. नावडे भक्ती, भक्ती आवडतच नाही, परमेश्वर आवडतच नाही, परमेश्वराचं मोठेपण मान्यच करत नाही, तीर्थयात्रा कधीच करत नाही. असा मनुष्य तमोगुणी आहे. तमोगुणी अजून एक अशा प्रकारचा असतो की हे सर्व करतो पण अंतरी आपला अहंकार कायम ठेवतो, तो सुद्धा तमोगुणी आहे. ढोंग करणे याचा अर्थ तमोगुण लपवणे, याला दंभाचार म्हटलेला आहे. मुळामध्ये तमोगुणी मनुष्य प्रगट झाला तो लोकांना सावध तरी राहता येते. पण तमोगुणी माणसाने सज्जनतेचा जर अंगरखा घातला असेल तर तो ओळखणं कठीण असते. म्हणून अशा माणसापासून आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. तो माणूस कसा असतो? वेदशास्त्र न लगे, तो कशाला मानत नाही.
तो फक्त स्वतःच्या कल्याणाचा विचार करत नाही आणि ना दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतो. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते आणि ती गोष्ट म्हणजे अहिंसा न करता हिंसा करणे. हिंसा करणे. शांती त्याच्याजवळ कधी वास करत नाही. शांतता धारण करणे, सहनशीलता धारण करणे हे सज्जनाचं लक्षण आहे. आहे तो प्रसंग शांततेने पाहणे. गजानन महाराजांच्या तुम्ही चरित्रात पहा. गजानन महाराजांना एकाने उसानी मारलेला आहे, पण शांतता भंग होऊ दिली नाही. नाथांच्या पत्नीच्या पाठीवर एक उडी मारून ब्राह्मण बसला. शांतता किती धारण करावी. नाथ म्हणाले ब्राह्मण पडेल. तर गिरजाबाई म्हणाल्या होत्या की नाथ काळजी करू नका, लेकराला कसं सांभाळावं हे मला कळतं. सांगण्याचं तात्पर्य संतांची जी शांतता आहे ही पराकोटीची शांतता आहे. सामर्थ्य असून शांतता. समर्थांच्या चरित्रामध्ये तुम्ही हुरड्याची कथा ऐकलेली आहे. समर्थ आणि समर्थांचे काही शिष्य दुपारच्या वेळी पायी निघाले होते. सूर्य माध्यान्नी येत होता. सर्व साधकांनी भक्तांनी समर्थांकडे विनंती केली की जरा भूक लागली आहे, जेवणाची व्यवस्था इथे करणे कठीण आहे. शेत दिसते आहे, शेतामध्ये पीक आलेलं आहे, जरा 4 कणसं तोडून आणू, हे भाजू आणि तेवढं जर आपण आपल्या उदरात टाकलं तर आपल्याला अजून पुढे 4 कोस चालायला शक्ती प्राप्त होईल. स्वामीजी आम्हाला आज्ञा द्या. समर्थ म्हणाले शेत कोणी पिकवलं? शेतकऱ्याने. कष्ट कोणी केले? शेतकऱ्याने. त्या शेताचा मालक तो आहे. त्या शेतकऱ्याला विचारल्याशिवाय कुठल्याही शेतातील वस्तूला हात लावणे हा आपला अधिकार नाही. म्हणून तुम्ही त्या शेतकऱ्याला पहा, शोधा. समर्थांचे सगळे ते शिष्य शेतकऱ्याच्या शोधात 4 दिशेला पळाले. परंतु काय शेत इतकं मोठं होतं. त्या काळातलं शेत. आजचं शेत कसं आहे? 2 एकर 3 एकर 50-50 100-100 एकर शेती सामान्य शेतकऱ्यांकडे होती. शिवरायांचं राज्य होतं ते. शेवटी तो शेतकरी भेटला नाही. त्यांनी 4 कणसं तोडले आणि भाजायला सुरुवात केली. समर्थ बाजूला बसलेच होते. तो त्या अग्नीचा धूर पाहिल्याबरोबर, त्या कणसांचा धूर पाहिल्याबरोबर दूरवर कुठे असलेला शेतकरी तिथून तो काठी घेऊन आला. काय व्हावं? सगळ्यांना पाहिलं आणि याच्यामधला सगळ्यात मोठा कोण आहे बा पुढारी? तर त्यांच्या लक्षात आलं की हा दिसतोय म्हणजे समर्थ. काही एक न विचारता त्यांनी आपल्या काठीने मारायला सुरुवात केली. समर्थ काही बोलले नाही, पुढे निघाले. समर्थांनी किती शांतता धारण करावी. हत्तीचा दात धरून खाली बसवावं एवढी शक्ती कल्याण स्वामीमध्ये होती. आहे प्रसंग माहिती आहे तुम्हाला. कल्याण स्वामींनी पिसाळलेल्या हत्तीचा दात धरला होता आणि एक गुद्दा त्याच्या मस्तकात मारल्याबरोबर तो हत्ती सुद्धा गारद झाला होता. एवढं सामर्थ्य होतं. समर्थ रोज 2000 दंड मारत होते. एवढं सामर्थ्य असताना सुद्धा समर्थांची शांतता पराकोटीची होती. जो जितका मोठा तितका तो शांत असला पाहिजे. सागर शांत असतो तसं संतांचं हृदय हे शांततामय आहे. संतांचं हृदय हे जनकल्याणासाठी आहे. ते दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांचं अंतःकरण तळमळते आणि दुसऱ्याचं सुख पाहून ते आनंदित होतात. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येतो अम्मा, हे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून असं चित्त,
असं मन प्राप्त झालं पाहिजे. म्हणून तमोगुणी माणसाने आपल्यावर स्वतःवर अंकुश लावावा आणि तमोगुणी माणसाने रजुगुणी माणसाकडे जाण्यासाठी आपण विचार करावा. समर्थ म्हणतात आहे, ऐका, स्नान संध्या नेमना नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीतसे तो तमोगुण श्रीराम. तमोगुणाचं अजून एक लक्षण दिलं आहे, जे लक्षण म्हणजे खरोखर समर्थांनी सगळ्यांसाठीच वापरलं की काय असं वाटायला लागलंय. समर्थ असं म्हणतात, स्नान संध्या नेम नाही, स्नानही करत नाही, संध्या करत नाही. तर स्नान संध्या मी काही जल का तुम्ही संध्या करत असता का? हो करत असतो. कशी करता? संध्याकाळी करतो म्हणे. म्हटलं संध्या करता का? संध्या करतो म्हणे. समोर त्याला काय आलं, संध्याकाळी पूजा करणे म्हणजे संध्या करणे, संध्या करणे म्हणजे पूजा करणे हे माहित नाही. संध्याकाळी जे करतो ती संध्या समजला. स्नान संध्या नेम नसे, कुठलाच नेम नाही. खरा साधक तो की जो आपला नेम ठरवून देतो. बहुत नेम करू नये आणि नियमेने राहू नये. फार नियम करत बसू नका, पण आपला कुठलाही नियम आपल्या जेवणाला लावा. जोपर्यंत तो नियम आमचा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. अशा प्रकारचा जर तुम्ही हट्ट धरला तर तुमचा नेम तो दृढ राहील आणि दीर्घकाल राहील. म्हणून दासबोध वाचायचा. कधी वाचायचा? जेवणाआधी वाचायचा. का जेवणाआधी वाचायचा? जेवण झाल्यावर झोप येते ना हो. समर्थांनी कुठे सांगितलं तुम्हाला की जेवणाच्या आधी वाचा? पण आपल्याला माहित आहे जेवण झाल्यानंतर आलस्य प्राप्त होतो. म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी जेवण झाल्यानंतर, जेवण झाल्यावरी काही वाची काही चर्चा करी. जेवण झालेले माणसं झोपी जातात, म्हणून काही वाची काही चर्चा करी. समर्थ म्हणतात, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करीतसे. अकर्तव्य याचा अर्थ कर्तव्य परायण तो नाही, कर्तव्य विन्मुख आहे. कोण कोण कर्तव्य विन्मुख असतो? ज्याचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण केलं नसेल त्याला अकर्तव्य म्हणतात. कर्तव्य कशाला म्हणावं? बरेचदा कर्तव्य आणि काम या दोन्ही शब्दांचा आम्ही सारखा अर्थ घेतो. काम वेगळं, कर्म वेगळं, कर्तव्य वेगळं. ते काम, जे काम कोणी करू शकते त्यांना काम म्हणावं. आणि कर्तव्य कशाला म्हणावं? जे कर्तव्य मीच केलं पाहिजे असं बंधन आहे त्याला कर्तव्य असं म्हणतात. काम, घरातलं झाडणे, घर झाडणे हे काम आहे. भांडी घासणे हे काम आहे. धुणं धुणे हे काम आहे. पण माझी आई आजारी आहे, तिला दवाखान्यात नेणे ते माझं काम नाही, ते माझं कर्तव्य आहे. कर्तव्य इतरांनी करून चालायचं नाही, ज्याचं त्यांनी करावं लागते. म्हणून अकर्तव्य तो तमोगुणी. म्हणून अकर्तव्य होऊ नका. शिक्षक असेल तर शिकवणे हे त्याचं कर्तव्य आहे, त्यालाच आम्ही धर्म म्हटलेला आहे. डॉक्टर असेल तर पेशंटला उत्तम उपचार करणे त्यांचं कर्तव्य आहे, ते त्याचं काम नाही आहे. सैनिक असेल तर देशाचं रक्षण करणे हे त्याचं काम नाही आहे, हे त्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं कर्तव्य, जो जो जे जे कर्तव्य करत असेल त्या कर्तव्यामध्ये त्याला विमुख होता येणार नाही, त्याला त्याचं कर्तव्य सोडता येणार नाही. म्हणून समर्थांनी सगळ्यांना सजग केलेलं आहे, सगळ्यांना जागं केलं आहे, सगळ्यांना खडबडून उठवलं आहे की तुम्ही तमोगुणी असाल,
जर तुम्ही अकर्तव्य असाल तर. म्हणून तमोगुणी राहू नका. राहिलेल्या उभी आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि समर्थांना प्रार्थना करतो की देवा, हा घेतलेला वसा हा तुझ्या कृपेने संपूर्ण होऊ दे, संपन्न होऊ दे, पूर्णत्वास जाऊ दे. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.